घरात पण आता काही उरलं नाही कारण की आम्ही सगळं संपवून टाकलंय जेवण. की झगडा का नाही होत यावर झगडा, हा वर्ड कसा लक्षात आला? तर मी असं स्क्रोल करत होतो, मी म्हटलं यार फ्रस्ट्रेट झालोय, एक फक्त नाव ठेवासाठी इतका विचार करायला लागत होता. मी एवढं लक्ष नाही. ओके, हे ह्याचं फर्स्ट इम्प्रेशन होतं जे यांनी तुम्हाला नाही सांगितलं. असं असं बिलकुल नाही. खोटारडी बाई आहे, मी बोलतो किती वेळा, आणि ते जोक असे राहते का नाही कळलेले बरे, तर ते चांगली गोष्ट आहे गाईस. क्लिअर असं ब्लँक ब्लँक आलेलं आणि त्याच्यात लिहून आले का व्हिडिओ इज खराब छे. तुमचा सपोर्ट म्हणजे त्या बिस्किट रोटीवर असा मसाला. तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईस. आज मी छान दिसत आहे, माझी टी शर्ट चांगली दिसत आहे, आजचा वेदर पण चांगला आहे. तर अशा प्रकारे आम्ही आजचा व्हिडिओ स्टार्ट करत आहे. आजचा व्हिडिओचा मोटो काय? मोटो इज यू गाईज विल गेट टू नो अस इन Yes. दिस व्हिडिओ. मी इंग्लिश आम्ही एक दिवस असाच विचार केला की आमच्याबद्दल खूप लोकांना, तुम्ही जे आमचे जे सबस्क्रायबर्स आहे किंवा जे हा व्हिडिओ बघत आहे, त्यांना आमच्याबद्दल इतकं काही माहिती नाहीये. तर आम्ही डिसाईड केलं की आमच्याबद्दल आम्ही काही सांगणार तुम्हाला. आम्ही आमच्या लाईफ बद्दल, आम्ही इतक्या वर्षापासून काय करतोय, तर त्याची आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ इन अ डिफरंट वे. तर ते डिफरंट वे काय आहे तीच सांगणार आता. खूप जास्त डिफरंट वे नाही, पण हे इकडे आम्ही असं आपापले क्वेश्चन्स काढले भरपूरशे. म्हणजे ह्यानी माझ्यासाठी, मी ह्याच्यासाठी, आणि काही कॉमन क्वेश्चन्स पण आहेत. ते जे आन्सर्स असणार त्याच्या थ्रू तुम्हाला माहिती पडेल की आम्ही कोण आहे, आम्ही प्रत्येक कुठले आहे, प्रश्नाचं आम्ही उत्तर नेमकं तुम्हाला काय करतो. संदर्भात सहित हो. स्पष्टीकरण मध्ये देण्यात येणार आहे. याला आपण असं लाईफ अपडेट पण म्हणू शकतो. म्हणजे आजपर्यंतचं लाईफ अपडेट आणि गेट टू नो अस, सो दॅट ते एक असतं ना लिंक जुळणार, त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहे. आणि आज फर्स्ट आमचा हा असा सिटिंग व्लॉग असणार आहे, कारण आजपर्यंत तुम्ही आमचे घरातले व्लॉग्स, कधी chaotic बाहेर- व्लॉग्स, बाहेर कधी फिरणार आहे. आज आम्ही डिसाईड केलं की आज आमच्या व्हिडिओमध्ये खाण्याचं काहीच तुम्हाला दिसणार नाही. आम्ही आज, तर आम्ही कारण मध्ये भाई आम्ही ऑलरेडी जेवण करून बसले. मग कसं, आता जेवण झालेलं आहे, तर आता खानोडा परत नाही होणार. तर मग आता आम्ही बाहेर पण नाही जाणार आहे, पोट भरू नये, आणि घरात पण आता काही उरलं नाही कारण की आम्ही सगळं संपवून टाकलंय जेवण. तर आता फक्त व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट, आणि आमच्या प्रश्न उत्तरांवर कॉन्सन्ट्रेट, आणि ब्लॉगवर कॉन्सन्ट्रेशन. नो साबुदाणा वडा, नो वडापाव. 2 वाजले आहे, 4 पर्यंत 5 पर्यंत व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे, मग बाहेर जाऊ आम्ही. मग त्याच्यानंतर बाहेर जाऊ, मग काहीतरी मग काहीतरी खायला जाणार नाही. पण आज फक्त ब्लॉगवर फोकस. येस, फक्त असं बसून मस्त तुमच्याशी गप्पा मारणार. आणि त्याच्यानंतर जर तुमचे अजून काही क्वेश्चन्स असेल आमच्यासाठी, तर ते तुम्ही ड्रॉप करू शकता, सो दॅट आम्ही ह्याचा पार्ट 2 पण बनवू शकतो. आता बघू आपण ह्याच्यात किती काय कव्हर करू शकतो, आणि त्याच्यानुसार बघू मग कसं काय चाललंय. लेट्स स्टार्ट. तू स्टार्ट कर. फर्स्ट माझा असा कॉमन क्वेश्चन आहे, दॅट हू वी आर, आणि आपण काय करतो, आणि आपण कुठले आहे नेमके. तू सांगणार आहे? ओके. Who are we? मी स्नेहल आहे, आणि हा कोण आहे? माय नेम इज अभिषेक शिरपूरकर गाईस. माझं नाव अभिषेक आहे, आणि ABHISHEK. अभिषेक. आणि मी स्नेहल, आणि आम्ही आहे नागपूरचे. हा नागपूरचा आहे, मी नागपूरचे नाही, मी नागपूरचा आहे. नागपूरचा असायसाठी खूप पुण्य लागते. ब्लॉग फक्त स्टार्ट झालाय, जर असं चालत राहिलं तर बरोबर बोलला. हा 2-3 तास लागतात. खरं इन्फॉर्मेशन दे. मी नागपूरचा आहे, आणि ही हा नागपूरचा, आणि मी वरोराची आहे. वरोरा इज व्हेरी नियर टू नागपूर, पण तेच की लोकांना माहिती नसतं, म्हणून मग मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करते माझ्यासाठी की मी पण नागपूरची आहे. सो मी वरोराची आहे. चुकीची गोष्ट. अरे नसते माहित लोकांना, कारण कॉलेजमध्ये पण असताना. आता तू झाली, आता ही नागपूरची झाली आहे, कारण की आता कसं लग्न झालं, आणि आता आम्ही पुण्यात राहतो. नागपूरची. इतकं आर्ग्युमेंट केल्यानंतर आम्ही कुठेच राहत नाही, आम्ही पुण्यात राहतो. येस, तर आम्ही आता करंटली पुण्यात आहे, बट मी नागपूर आणि मी बरोबर. आय होप की आम्ही परत कुठेतरी नवीन जागेवर जावं, ह्याने दुसरी जॉब बघावं. मला प्रत्येक सिटी ट्रॅव्हल करायचं. 1 वर्ष पुणे, 1 वर्ष मुंबईत पण मी राहिलेलो आहे काही वर्ष. हा, मला आठवलं एक मी तुम्हाला ड्रीम सांगेन. ड्रीम नाही, पण जस्ट आमचं एक थिंकिंग आहे की आम्ही असं करायला पाहिजे, किंवा करू शकलो असतो, किंवा करूही शकू पुढे. तर हे मी तुम्हाला सांगेन पुढे. त्याच्यानंतर अजून काय सांगायचं. हा, आता आम्ही काय करतो, तर आता आम्ही जॉब करतो, झगडे नाही करत,
आता याच्यावर आमचा झगडा होते की आम्ही झगडे का बरं. आता तो नवीन टॉपिक आहे गाईस, त्याच्यावर एक वेगळा ब्लॉग बनेल की झगडा का नाही होत यावर झगडा. त्याच्यानंतर आम्ही घरातले काम करतो. येस. मी नाही करत. आम्ही नाही, त्याच्यातलं मला नाही आवडत कामं करायला. आम्हीतला आ सायलेंट आहे गाईस. मी काम करतो फक्त. मी केलं तर असतं. फक्त ऑर्डर्स राहते हिचे आणि मला फॉलो करावं लागते. त्याच्यानंतर आम्ही आता युट्यूबचे व्लॉग्स करतो, रील्स बनवतो आणि फक्त फिरतो, तर खातो, आमचं एक पितो, चॅनल मजा युट्यूबवर आहे, एक करतो. इंस्टाग्रामवर आहे. बस. इंस्टाग्राम आणि युट्यूब आमच्या चॅनलचं नाव आहे बिस्किट रोटी. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईस. तुम्ही ते लोक बिस्किट रोटीवरच युट्यूब बघत आहे, आपला ब्लॉग Okay. बघत आहे. जर बघत आहे तर व्हिडिओ तर चालत राहणार, पण तिथे छोटंसं असं खाली बघा एक सबस्क्राईब बटन असेल, त्याच्यावर असं हा, पटकन आता सबस्क्राईब करा आणि लगेच पुन्हा कंटिन्यू करा ब्लॉग्स, किंवा हे झाल्यानंतर सबस्क्राईब करा, पण करा नक्की. त्याच्यानंतर सांग, तू विचार. आता मी बोलली, आता तू बोल. हा फक्त माझा नेक्स्ट क्वेश्चन हे आहे का युट्यूबच्या आधी काय करायचो आपण. आपलं डेली रुटीन काय होतं जेव्हा डेली आपल्या रुटीन आम्ही YouTube आणि रोजच्या Insta चोपडे नव्हतं. करायचो. युट्यूब आणि इन्स्टा नव्हतं. इन्स्टामध्ये असं नॉर्मल आम्ही काही पोस्ट आणि रील टाकायचो. तर युट्यूबच्या आधी बेसिकली प्रॉपर युट्यूब करायच्या आधी आपण काय करत होतो. युट्यूबच्या आधी याला खूप वेळ राहत होता, माझ्यासोबत भांडत राहत होता. हे गाणं Actually केलं, तो कंटेंट होता, गाणं केलं. तो कंटेंट होता, तो आम्ही मिस केला. आणि मग तर ते आम्ही- बंद झाल्यावर जेव्हा युट्यूब स्टार्ट केलं तर आता आमच्याकडे कंटेंट नाही आणि तो मिलियन व्ह्यूअर्स कंटेंट होता तो एकदम. रॉ कंटेंट. मिलियन एका व्लॉग मध्ये मिलियन व्ह्यूज. नाही रे, पण इतकं पण नव्हतं सगळं. तर आम्ही जेवढं सांगितलं आमचे तेवढं. सगळे वेपन आम्ही ठेवून दिले, पट्टा, चप्पल, ते सगळे ठेवून दिले. आता ते काही कामात चप्पल? नाही. आधी आम्ही खूप मारायचो एकमेकांना. काडी आहे इकडून ठेवलेली. आणि आताही ठेवून ह्याच्या बाजूला काडी फॉर आहे. सेफ साईट, कधी गरज पडली तर एखादं. सिरियसली सांगायचं झालं, सिरियसली म्हणजे असं ऍक्च्युअली सांगायचं झालं तर आम्ही युट्यूबच्या आधी फक्त जॉब 9 to 5, Yes. 9 to 5 तर नाही, याचा सकाळी उठा, job 9 करा. माझा 9 to 7 Gym असतो. करा. सो ते करायचो. हा जिमला जायचा, मी योगा करायची. म्हणजे असं अगदी बेसिक रुटीन. आणि मग स्वयंपाक तिथून या करायचा, स्वयंपाक करा, खायचं, जेवण करा, प्यायचं. फोनवर टाइमपास, टीव्हीवर टाइमपास. बस तेव्हा एक गोष्ट खूप छान होती की आम्ही खूप खूप वेळ टीव्ही बघायचो. आम्ही खूप सिरीज बघितल्या सोबत. मी मूवी बघतच नाही, म्हणजे मी लग्नाच्या आधी तर मी कधीच मूवी नव्हत्या बघितल्या, म्हणजे खूप कमी. मला असं खूप वेळपर्यंत बसून काहीतरी बघायला बिलकुल आवडत नाही. माझ्याच्याने होत नाही की मी एका जागेवर बसेन, मग ते इतकं मोठं बघणार आणि मग ते माझ्या सगळं डोक्यात पण राहणार, असं होतच नाही कधी. सो म्हणून आम्ही टीव्ही बघायचो, खूप खूप सिरीज बघितल्या, खूप खूप आणि series वेगवेगळ्या म्हणजे असं बघितल्या. असं नॉर्मल ड्रामा, सिरीज हे नाही ते की सगळं बघितलं. चालू करून दिलं आणि हा ठीक आहे आज एपिसोड एक नाही, सुरू नाही. केल्यावर Binge 8 watch. तास बिंज वॉच, Binge 8 watch. तास 9 तास कंटिन्यू Direct एका रात्र याच्यात निघायची. सिरीज खतम. रात्र निघायची मग आणि मग खूप करायचो. एक्साइटमेंट, अरे या सीझन 1 तर एकाच दिवशी संपवून दिला, आता सीझन 2 साठी 1 वर्ष वाट पहा, असं म्हणजे इतकं पागल होतो आम्ही सिरीज खूप बघायचं. करायचो. म्हणजे आताही आणि बघतो, आता पण अजिबात आता एक नाही. सीझन संपायला आम्हाला म्हणजे 1 हफ्ता 2 हफ्ता लागतं. Yes. कारण की मी तर बघतच नाही आता, कारण मला एवढा time मी नाही. ह्याच्यात टाइम इन्व्हेस्ट करत आहे माझा, तर मला तेवढा वेळ पण नाही मिळत आणि मला तसंही आधी इतका इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मग मी आता एवढं लक्ष नाही देत टीव्हीकडे. सो ते एक गोष्ट गाळता, बाकी आम्ही खूपच बेसिक सगळं आमचं रुटीन होतं. नेक्स्ट नेक्स्ट मी विचारते ह्याला, युट्यूब स्टार्ट करायचं आयडिया म्हणजे नेमकी काय होती, कोणाची होती आणि कशी ही आयडिया आली? युट्यूब स्टार्ट करायची आयडिया याची होती मेन म्हणजे ही कंटिन्युअसली म्हणजे एक टाइम असा आला की ही युट्यूबवर कंटिन्यू सर्च करत होती. आजकाल युट्यूबमध्ये काय सुरू आहे, लोक काय टाकताय, कोणत्या टाईपचे व्हिडिओज बनवत आहे. आणि मग ते सगळे व्हिडिओ बघून हिला इंटरेस्ट आला की ठीक आहे, असं आपण काहीतरी मी add आपण पण का? करू शकतो. की आपण या टाइमवर हे करत होतो, आपले एवढे ब्लॉग्स आहे, ट्रॅव्हल ब्लॉग्स आहे, खाण्यापिण्याचे ब्लॉग आहे, छोटे छोटे मोमेंट्स आपण रेकॉर्ड करून ठेवत आहे. तर हे हिचा मेन कॉन्सेप्ट तो होता, म्हणून हिच्या डोक्यात आलं. आणि मग बाकीचा तर तो नॉर्मल कॉन्सेप्ट आहेच की सोशल मीडिया थ्रू आम्ही खूप काही अचीव्ह करू शकतो, म्हणून Yes. पण त्याच्यासाठी मी ऍड करू आता ह्याच्यात. येस. हे बघ, काय झालं युट्यूबचं, काय झालं, मी ऑलरेडी 2 वर्षाच्या आधी युट्यूब स्टार्ट केलं, म्हणजे माझं सुरू केलं होतं. कारण हा खूप जास्त बिझी राहायचा तेव्हा ऑफिसच्या वर्कमध्ये, ह्याचं वर्किंग आवर्स वगैरे थोडं
हेक्टिक आहे. तर त्याच्यामुळे मी स्टार्ट केलं, कारण मला खूपच जास्त इंटरेस्ट होता खूप आधीपासनं. आणि इव्हन इंस्टाग्राममध्ये जेव्हा आधीपासनं इंस्टाग्रामला ते फोटोज फक्त टाकू शकतो आपण असं जेव्हा होतं, म्हणजे जेव्हा व्हिडिओज टाकू नव्हतो शकत, तेव्हा पण मी इतके फोटोज टाकायची फोनमध्ये. आपण कधीतरी स्टोरेज फुल झाल्यानंतर ते डिलीट करतो आणि मला असं व्हायचं, माझ्या फोनची स्टोरेज फुल व्हायचं. मग मी इंस्टाग्रामवर टाकून ठेवायची. मी कधी पण, मी आत्ताही माझे कितीतरी वर्षाच्या पूर्वीचे फोटोज जाऊन बघते, तर मला इतकी मजा येते ते बघूनच, असं हॅपीनेस. तर मला ते करायचं होतं, की मग मला असं वाटलं, जर आपण सोबत राहत आहे तर वाय नॉट टू रेकॉर्ड अवर लाईफ. आणि आम्ही इतकं फिरायचो, खूप ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, खायचो प्यायचो, हे ते, आमच्या गप्पा गोष्टी खूप असायच्या, खूप. म्हणून मी फायनली असं विचार केला, की चला आपण कपल कॉन्टेंट बनवू. पहिले तर मी माझं सुरू केलं, पण ठीक आहे, ते वर्कआउट नाही झालं. आणि आता आम्ही फायनली कपल कॉन्टेंट सुरू केलं. थँकफुली आता असं झालंय, की जेव्हापासून म्हणजे मी इन्व्हॉल्व्ह झालो आहे चॅनल मध्ये, माझा फेस आलाय तेव्हापासून म्हणजे तिला खूप असं चांगलं वाटतंय. असं म्हणजे असं इथं म्हणण्याचा माझं ड्रीम होतं कपल कॉन्टेंट करायचं, माझं ड्रीम होतं, जे आता ह्याच्यामुळे कम्प्लीट झालंय. म्हणजे कपल कॉन्टेंट मला हेच होतं, की लाईफ रेकॉर्ड करायची आहे. सो बेसिक माझं मोटो हे होतं. हा क्वेश्चन ह्याच्यासाठी होता, पण मला वाटलं की मी पण माझा ऍड करायला पाहिजे. दिलं तसंही काय काही नाही, तर आम्ही हिचं एडिट करून टाकू म्हणजे मायनस टाकू फक्त. चल तुझं क्वेश्चन सांग. नेक्स्ट क्वेश्चन इज, बिस्किट रोटी हे नाव चॅनल साठी कसं सुचलं? याच्या मागे खूप मोठी काही स्टोरी नाही. यो ह्याच्या मागे हे आहे, की स्नेहल आणि अभिषेक असं नाव ठेवायचं होतं आम्हाला. पण ते असतं ना, युट्यूबवर खूप लोकांचे ऑलरेडी बनलेले काय म्हणतात अकाउंट्स, तर त्याच्यामुळे ते खूप असं आम्हाला असं वाटत होतं, की भरपूरशे अकाउंट्स आहेत स्नेहलच्या नावाचे, कुठं कुठं अभि, कुठं अभिषेक, काहीतरी खूप छान नाव याने सुचवलं होतं आधी. अभिच्या ह्यानी काहीतरीच होतं, मला आता आठवत आमचे इनिशियल्स आणि म्हणजे नावाचं होतं. येस, आमचं नाव येत होतं त्याच्यातलं अर्ध नाव काहीतरी होतं. तर मग आम्हाला असं वाटलं, की नको, मग हे कॉमन नको ठेवायला. मग नंतर आम्ही एक दिवस असंच विचार केला, की आज आपण अकाउंट बनवायचं, आजच्या आज हे बनलंच पाहिजे. मग फायनली माहिती नाही ह्याला कुठून आठवलं, आणि ऍक्च्युली नागपूरला बिस्किट रोटी खूप जास्त टेस्टी मिळते. जे आम्ही कधी पण बाहेर जायचो खायला, तर आम्ही बिस्किट रोटी खायचो. स्टार्टर काइंड ऑफ आयटम, जेवण करायच्या आधी बिस्किट रोटी खायचो. आमचं फेवरेट बिस्किट रोटी आणि दाल. तर त्याच्यातला जो बिस्किट रोटी आहे तो इट्स व्हेरी नाईस. तर ते खूपच असं मस्त लागायचं. आणि त्याच्या आधी हा वर्ड कसा लक्षात आला, तर मी असं स्क्रोल करत होतो, मी म्हटलं यार फ्रस्ट्रेट झालोय, एक फक्त नाव ठेवासाठी इतका विचार करायला लागत. तर सडनली मला असे सजेशन्स यायला लागले, खूप लोकांनी इन्स्टावर ठेवले होते, आलू पोहा, कांदे पोहे, अजून काय होतं, असं खूप काही असे कॉम्बिनेशन होतं. मी म्हटलं, आणि मग तेव्हाच काहीतरी आमचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं, यार खूप दिवस झाले नागपूरला नाही गेलो, बिस्किट रोटी खायची इच्छा होता. मी म्हटलं दॅट्स इट. आणि आम्हाला असं वाटलं, की आपण इतकं काय वेगवेगळं खात असतो, आम्ही खूप काय वेगवेगळं ट्राय करत असतो बाहेर जाऊन, हे ते. म्हणून मग आम्हाला वाटलं, की ठीक आहे, खाण्याच्या ह्याच्यावर आपलं नाव असायला पाहिजे. सो आम्ही डिसाईड केलं बिस्किट रोटी. ही बघा, ही आहे एकदम रोटी. आपल्याला खूप मोठा आणि मी आहे बिस्किट. आणि जर चुकून कोणी मला ओरिओचा बिस्किट म्हटलं, मी खूप मारीन, खूप भयंकर मारीन गाईस. बिस्किट आपण ना बिस्किट रोटी वाले कपडे घालायला पाहिजे होते. आम्ही कधीतरी आम्ही ना कधीतरी असं टी शर्ट बनवू बिस्किट रोटी, हो ना गाईस. तर आमचा टार्गेट आहे 500 सबस्क्रायबर, सो प्लीज सबस्क्राईब इट. आणि 500 सबस्क्राईब झाल्यानंतर आम्ही स्वतः बिस्किट रोटीची टी शर्ट बनवून घालणार आणि 10 लोकांना बिस्किट रोटीची टी शर्ट गिफ्ट करणार. सो प्लीज सबस्क्राईब इट, लाईक इट, शेअर इट. आणि याच महिन्यात झाले पाहिजे, तर तुम्ही तुमचा सपोर्ट आम्हाला कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर मी एक सेगमेंट काढलाय लव्ह स्टोरीचा, जो टाइम होता त्याच्यावर क्वेश्चन्स आहे आमची फर्स्ट मीटिंग कशी झाली. आमची फर्स्ट मीटिंग तर तसं तर 2012 मध्ये आम्ही ऍक्च्युली सेम कॉलेजचे जावं, हे तर आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही. ऍक्च्युली जॉब वगैरे इकडे कधी आलो, हे सगळ्या गोष्टीच्या आधी 2012 मध्ये आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो. आम्ही सेम कॉलेज, सेम बॅच, सेम क्लास, सेम सेक्शनचे आहो. फर्स्ट इयर ओनली. त्याच्यानंतर मग दोघांची ब्रांचेस वगैरे वेगळे झाले, इट्स फाईन. तर तिथे आम्ही फर्स्ट इयरला भेटलो आणि आम्ही पहिले एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्ही फ्रेंड्स होतो. तर मग तिथेही मला भेटली. आम्ही स्टार्टिंगला इतकं म्हणजे नॉर्मल म्हणजे फ्रेंड्स असल्यासारखं फ्रेंड्स होतो, इतकं काही कॉन्टॅक्ट नव्हता, इतकं नाही बोलायचं, नॉर्मल कॅज्युअल फ्रेंड्स सारखं. ग्रुप
तसं. तिला असं माहित होतं की हा एक कोणीतरी आहे. मला नव्हतं माहिती, आणि मी खरं सांग. आणि मला असं मी एवढं लक्ष नव्हतं. ओके, एक पोरगी आहे, ओके फाईन. मी ठीक एवढं आहे. कुणाला आता असं बघ मी पुढे सांगणार. नाही. तुझं काय क्वेश्चन पडले ते सांग. माझं ना तू विचार. ठीक आहे, चल आता मीच परत क्वेश्चन करणार. तर फर्स्ट इम्प्रेशन काय होतं म्हणजे भेटल्यानंतर भेटल्यानंतर किंवा आता फ्रेंड्स बनल्यानंतर? कारण आता ह्यानी कसं सांगितलं की आम्ही फ्रेंड्स होतो वगैरे वगैरे, आम्ही एवढा भेटलो. तर तसं नाही, मी तुम्हाला क्लिअर सांगते की असं नाही, म्हणजे ह्याचं असं कॅन्सल आउट नाही करत आहे मी, पण मी त्याच्यात ऍड ऑन सांगते. तर फर्स्ट इम्प्रेशन नॉर्मल होतं की ओके, हा एक सडू पोरगा आहे, आपल्या ग्रुपमध्ये आहे आणि म्हणून आपली ह्याच्यासोबत फ्रेंडशिप झाली आहे. That's it. कारण हा होता. ज्याच्या डोक्यात हा विचार आला की मी सडू आहे, देवानी तिला पाप दिलं, पापाचा तिला पनिशमेंट दिली का त्याच्यासोबतच तिचं लग्न करून दिलं. सो थँक्स गॉड की सडू पोरासोबतच तिचं लग्न करून दिलं. नाईस. पण आता सडू नाही ना, आता माझ्यामुळे तू खूप चांगला झालाय. आता तू सडू नाही. मी झालो तू तेव्हा सडू, होता. पण मी सडू भी मैं अपने मर्जी से था तू तेव्हा और मैं होता. आज जो ह्याचं- हूँ मैं अपने मर्जी से हूँ. मैं ह्याचं- अपने मर्जी का मालिक हूँ. फिरोज ह्याचं कसं चले जाओ माहिती मेरे का? देश से. ह्याचं कसं माहिती का, म्हणजे कॉलेज करायचं, अभ्यासू टाईपचा पोरगा, कॉलेज करायचं, अभ्यासू तर बिलकुल नव्हतं. अभ्यासू म्हणून नाही, पण ह्याचं असं होतं असाइनमेंट दिलाय का, ओ या दिवशी कम्प्लीट करायचा, मग आपलं त्याला assignment डिसिप्लिन असंच पाहिजे. म्हणते. हा, ते डिसिप्लिन. आणि माझं तसं काय नव्हतं, आम्ही लिटरली त्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या असाइनमेंट्स बुक दुसऱ्यांच्या घेऊन त्याच्यावर आपले नावं बॅड गाईज ग्रुप मध्ये हो. होती. बॅड हो. गाईज. पण ते जे लाईफ होती, ती जर लाईफ तुम्ही पण जगले असेल किंवा जगत असेल कॉलेजमध्ये, तर काय मजा आहे भाई. दुसऱ्यांच्या ह्याच्यावर आपलं नाव लिहा, ते असाइनमेंट बुक आपल्या नावाने सबमिट बॅड गाईज ग्रुप मध्ये असताना पण मी हिच्याकडून पण माझं एक असाइनमेंट करून घेतलं होतं एक वेळेस. तर ते मी ते आणि करून घेतलं. बदल्यात तू माझं केलं होतं ते ड्रॉइंग असं ना. हो, दोन वेगळ्या टाईपचे असाइनमेंट होते. एका वेगळी. ह्याच्यात असं इंजिनिअरिंग वर्क्स ड्रॉइंग मध्ये. त्याच्यात हा खूपच असा प्रो होता एकदम. तर ते Pro मी नव्हतो ह्याच्यात मी, pro Pro होता, Max. pro होता. हा, प्रो चल. मॅक्स गाईज. मॅक्स होता. तर ह्याच्याकडून ते करून घेतलं होतं, म्हणून बदल्यात मी ह्याचं रायटिंग वाला करून दिलं होतं, कारण माझी रायटिंग वाला असाइनमेंट मला छान आहे माझी writing. तर नेक्स्ट वळू का आपण? आता झालं ना फर्स्ट इम्प्रेशन. तुझं काय होतं माझ्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन? कॉमन क्वेश्चन असायला मी पाहिजे. तर आधीच सांगितलं ना, मला हा Just ठीक a आहे, girl. एक पोरगी आहे, ठीक आहे भाई. असं काही मी नव्हतं. एवढं लक्ष नव्हतं. मला आता आठवलं की फर्स्ट इम्प्रेशन ह्याचं काय होतं. मी तुम्हाला सांगते. फर्स्ट इम्प्रेशन नाही म्हणू शकत, पण काही टाइम नंतर, कारण मी सिंगिंग करायची, तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये काय फेअरवेल की काहीतरी होतं, तर मी फर्स्ट टाइम सिंगिंग केलेलं तेव्हा. तर सगळ्यांना तेव्हा माहिती झालं की ओ ही मुलगी सिंगिंग करते. तर तू दाखव तुझं तोंड आता, दाखव. अरे म्हणजे तर ह्यानी कारण मी आमचा ऍज अ friend ऑडियन्स होता. पार्टिसिपेट केलं. मी सगळ्यांचं कॉन्फिडन्स वाढत. तू विसरला कसं हे सांगायचं की मला सांगायला लागत आहे. मला माहित होतं. मी म्हटलं की एवढं मग आमचा एक फ्रेंड होता, कॉमन फ्रेंड म्हणजे आमच्या ग्रुपमधलाच. तर त्याने त्या फेअरवेलच्या दिवशी की दुसऱ्या दिवशी असं काहीतरी मी घरी चालली होती. तर मला तेव्हा त्याचा कॉल आला आणि तो बोलला की अभिषेक बोलत होता की ही मुलगी खूपच छान गाते, दिसते पण छान, मस्त आहे ही मुलगी. गाणं हिची- चांगलं म्हटलं तर तारीफ नाही नाही, करायचं. पार्टी नाही. कॉलेज पण ते खूप फंक्शन वेगळं मध्ये होतं. ही छान दिसते, ही छान गाणं म्हणते, मग हिच्याशी फ्रेंडशिप जास्त चांगली करायला लागणार वगैरे वगैरे. आणि आय वॉज लाईक की त्याला मी फोनवर म्हटलं ठीक आहे, त्याला सांग, डायरेक्ट सांग मला, नाही तर असं दुसऱ्यांच्या थ्रू वगैरे नको सांगू. एवढं काय आहे त्याच्यात, नॉर्मल आहे. तर बस, तर हे असं होतं. आणि मग मी म्हंटल की ठीक आहे, मी परत येईल तेव्हा मग बघू, कारण आपण तर सेम ग्रुपचे आहे. आणि मी तेवढं लक्ष नाही दिलं ह्या गोष्टीकडे. मग मी घरी चालली गेली. ह्याचं फर्स्ट इम्प्रेशन होतं, जे यांनी तुम्हाला नाही असं बिलकुल नव्हतं. सांगितलं. तेव्हा फंक्शन मध्ये खूप लोकांनी पार्टिसिपेट केलं आणि होतं. मी- माझं काम होतं की मी सगळ्यांचं कॉन्फिडन्स वाढवतो. मी सगळ्यांना असं म्हटलं, भाई का गाणं म्हटलं, काय डान्स केला, भाई किती बढिया, किती नाईस, व्हेरी गुड. चल. माझा क्वेश्चन, आमचे इतके क्वेश्चन्स आहेत. माझा नेक्स्ट कोण आधी मेसेज केला? तू. मी तर नाही केला. तूच केला. नाही केला. मी नाही केला, तूच केला. मी मेसेज नाही केला गाईज. मला व्हिडिओ कोणाची मध्ये गरज नाही. आता मला आय एम अ इंडिपेंडेंट मॅन. म्हणूनच माझ्यासोबत राहते तू.
माझ्याशिवाय याचं हे काय आरोप होत नाही हा? चुकीचे आहे गाईस. काय होत नाही. स्नेहल हे कुठे आहे? स्नेहल ते कुठे आहे? अरे यार मला आता खायचं, कोण मला कोणाला बनवलं मेसेज ना. करते ते नाही म्हणत आहे मी. आता तेव्हा नाही, तेव्हा सांगत आहे कोण मी. कोणाला मेसेज तू करते. इंडिपेंडेंट बोला. मला आताही आठवते हिनी Fully मेसेज dependent केलेला आहे हा की माझ्यावर. काय करत आहे, कुठे आहे, आज मी कॉलेज नाही आला मी का, नाही असंच केला, काहीतरी मी kind of नाही message केला, मी करायचे. नाही केला. आता आता ते I तेवढे know. चॅट्स 15 वर्ष आधीचे चॅट्स कसं हा, माहिती काढ करणार काढ आहे? काढ चल काढ. आय लव्ह यू कोण बोलला सांग आधी. मी तर ते तर ठीक आहे ना आता, ते तर ठीक आहे आता मी नाही माझा आहे. लग्नानंतर सर्वात जास्त बेस्ट मेमोरी कोणती? लग्नाला 3 वर्ष 4 वर्ष झालेली आहे, तर त्या हिशोबाने माझे सगळे बेस्टच आहे मेमरीज. म्हणजे आम्ही कोई एक बताना पडेगा गाईस. कोणती एक मेमरी लग्नानंतरची मला नाही असं सांगता येणार. कोणती एक मी डिस्टिंग्विश नाही करू शकत. कारण की खूप सगळ्या मेमरीज आहे माझ्या, ज्या मी म्हंटलच ना की मी व्लॉगच मेमरीसाठी बनवते. ठीक आहे, कोणती पण एक सांग. कोणती रिसेंट पण सगळ्यात बेस्ट. हा रिसेंट सांगू आपण, Recent. ठीक आहे. कारण आता आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले, तर 4 वर्षातली बेस्ट मेमरी नाही काढू शकत मी कुठली. तर रिसेंट सांगते, जे आपण रिहे डॅम गेलो. रिहे डॅम वाला पण व्हिडिओ आम्ही टाकलाय, तुम्ही बघा. तर रिहे डॅम गेलो तर तिकडे असं- लास्ट वीकचा हा. मेमरी. तर ते तिकडे बसलो आपण आणि ते मला तशा गोष्टी खूप आवडतात की कुठेतरी असं जाऊन दोघंच बसा, बोला, काहीतरी लाईफ वर आपल्या फक्त असं बघत राहा. तरी पण मी तेवढ्या याच्यात खुश असते, खुश. तर ते माझी बेस्ट मेमरी होती रिसेंट. आता थोडंसं फास्ट घेऊ आपण असं करू रॅपिड फायर टाइप्स. असं वर्ड मध्ये उत्तर देणार. नेक्स्ट मला सांग, रेडी व्हायला कोण जास्त टाइम घेत आपल्यात? रेडी व्हायला ऑब्व्हियसली गाईस स्नेहल टाइम घेते. याच्या आधीच्या पण ब्लॉग मध्ये मी खूपदा डिटेल्स टाकलेली आहे. कोण लेट करते, कोणामुळे लेट होते, कोण काय विसरते, कोणाचं मेकअप पण बाकी राहते, नेहमी कोणाची रेडी व्हायला वेळ लागते, रेडी व्हायला कोणाला- रेडी लागते. हे तो पण गलत बात. नेहमी हे तू असं मला ना नाही. पाहिजे, तू सगळं नाही, माझ्यावर नाही. टाकून राहिली आहे. नेहमी असं नाही होत. कितीदा तर असं पण होतं की मी रेडी होऊन बसली असते, मी याला म्हणते झालं नाही का तुझं, मग याचं डिसाइड मी काय घालू. त्याच्या मागे पण एक रिझन आहे. जर मी माझ्या मताने काही घातलं, हे का घातलं, ते चेंज करून घे, दुसरं काहीतरी घाल, हे का नेक्स्ट. हे गलत बात है. सकाळी आधी कोण उठते? आप तो तुमको सच बोलना पडेगा. हा, बोलो सच. तू उठते सगळे आणि उठवते कोण दुसऱ्याला? मीच उठवतो ना. मी उठलो तर मीच तुला उठवीन. अलार्म लावतो. एकदा लवकर नाही उठत. नेक्स्ट. शॉपिंग कोण जास्त करतो? असं पटकन क्वेश्चन विचारून पटकनच स्वतःचं नाव घेऊन घे, कारण की माहित आहे कोण शॉपिंग सगळ्यात जास्त करतं. सॉरी आधी कोण बोलतो? तू नाही, खोटारडी बाई आहे. मी बोलतो किती वेळा. तूच खरं बोललाय पहिले. जा. बेटर कुक कोण आहे? मी खोटा आहे बोल. माझ्या- कमी बनवतो, खूप कमी वेळा बनवतो, पण जेव्हा बनवतो तेव्हा माझ्यापेक्षा बेटर आहे तू. नाही आहे. बेटर आहे तू माझ्यापेक्षा. अरे, साधी पोळी भाजी कोणी बनवता येते. थोडस मी कॅमेरा खाली घेऊ का? असं वर बघायला लागत मला. नको. तू मेरा हो गया इतना क्यों काफी. नेक्स्ट. मोबाईलवर जास्त कोण असतं? सांग. आणि एकदम करेक्ट उत्तर असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे, नाही तर इकडं तुला चपाक असं देणार मी. हे धमकी देण्यात येत आहे गाईस, म्हणून मी म्हणत आहे का मी राहतो फोनवर, अदरवाईज मी नाही. इतकं फोनचं वेड कसं? अरे आता आपण त्या फील्ड मध्ये आहे, तर आपल्याला कसं रिसर्च करावं लागेल की फील्डचं बघतो तू. गाइस की मार्केट में क्या शुरू है, क्या रील आपल्या बनाना है, फील्डचं क्या ह्याच्या फोन मध्ये बघितल्यानंतर इतके फालतू बकवास टाइपचे पोस्ट, बकवास टाइपचे नाही, खूप सारे पॉलिटिकल कंटेंट, मोटिवेशनल माझ्या कंटेंट, डोक्याच्या बाहेरचं. सिनेमॅटिक कंटेंट, फनी कंटेंट, बीवी को कैसे मारे कंटेंट. रोमॅन्टिक कोण आहे? सांग. मी माझ्याकडे पाहून तुम्हाला माझ्या वाटत तोंडावरून असेल तुम्ही समजून घ्या की की मी काय किती फनी कोण आहे. तू आहे. पण माझे जोक्स असे राहते की जे कसे राहते, अजिबातच कोणाला कळणार नाही तशा टाईप, तर मग तू हसतो माझ्या. आणि ते जोक असे राहते का नाही कळलेले बरे, तर ते चांगली गोष्ट आहे. काहीच काहीचे जोक नाही कळत आहे, तर इट्स फाईन, कम्प्लिटली फाईन. बेटर ड्रायव्हर कोण आहे? तूच आहे, कारण मी फक्त शिकली म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर तर येते मला. ही जबरदस्त अशी बाई आहे, येते. हिने मी फक्त ह्याला- लायसन्स साठी पुढे होते मी. शिकली, लायसन्स बनवलं, आणि त्याच्यानंतर आजपर्यंत एक पंधा हात नाही लावला. घरी जाते तेव्हा पप्पाच्या गाडीला हात लावते ही आपल्या, कारण का तिला छोटीशी स्विफ्ट आवडते, मला आवडते की बट म्हणून ती चिडी आहे. चालवते बस.
मला ती गाडी आवडते कारण सेल्फी आणि फोटो ह्याची गाडी मी नाही. सेल्फी हा, फोटो चालेल. जास्त कोण काढतं? तू 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 मी फोटोज नाही, मी तू. सेल्फीज काढतो. तू. सेल्फी काढतो मी, फोटो जास्त नाही काढत. दोन्ही नाही, गोष्टी ह्याचं फरक असं आहे. असते की अरे नाही नाही हा अँगल माझा बरोबर नाही, अरे नाही नाही हे थोडंसं इकडचं असं घे. लिटरली एक जर झाड इकडे असेल, एक जर झाड इकडे असेल, आणि इकडचं जर थोडंसं कटत असेल किंवा याला पाहिजे असेल दोन असं आहे अगेन, ह्याचं आपण असं ज्या step- फील्ड मध्ये आपल्याला एकदम अॅक्युरेट असणं जरुरी आहे, नाही तर मग कसं लोक लाईक फॉलो शेअर नाही करणार. सो गाईज लाईक शेअर सबस्क्राईब. इमोशनल सगळ्यात जास्ती कोण आहे? मी नुसती रडत असते खूप. ऑब्विसली त्यात काही म्हणजे सेकंड मला थॉट खूप खुशी पण झाली ना तरी पण मी रडते. पण अशा खूप लोक असेल यार. बाय डिफॉल्ट फीचर आहे. बाय डिफॉल्ट फीचर. काही झालं तरी बुकी मारली रडलं, हसवलं रडलं, हसवल्यावर पण रडलं. कधी कधी माहिती का, ओ माय गॉड, आज इतकी हसली मी. कधी कधी मला जुनं काहीतरी आठवण आठवली जुनं तरी पण काहीतरी मी कधी काही जुनं आठवलं तर रडून दिलं, कधी काही आठवलं नाही तर पण रडून इमोशनल दिलं. म्हणजे फक्त का रडणं थोडी आहे. इमोशनल इज आज खूप happy. जेवण झालं रडून दिलं, आज भूक लागत फक्त नाही. रडणं नाहीये इमोशनल. इमोशनल म्हणजे हॅपी पण मी हॅपी पण हो, तेवढीच पण- जास्त असते. मी फुल ऑन म्हणजे मजा सांगत आहे करणारी की तू पोरगी आहे. किती रडकी बाई आहे. चल. ती रडत राहते. आता आहे टॉपिक आमची युट्यूब जर्नीचा, येस. आणि मला हे कळतच नाही की हा मोठा किती होणार. नाही नाही नाही, चलो 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 नेक्स्ट. तूच विचार आधी, स्टार्ट कर. युट्यूब स्टार्ट करायला इन्स्पिरेशन कोण होतं? एक मुलगी आहे यशस्वी राजपूत. तिचं ती दिल्लीची आहे, तर तिची ती टोन आणि ती मस्तीखोर आहे आणि सगळं. मला त्यांचं खूप फन कॉन्टेंट मला तिचं खूप आवडायचं, खूपच जास्त आवडायचं. सो मग मी विचार केला की यार मी पण तर म्हणजे हिच्यासारखं करू शकते. फक्त सो एवढं कुडोस चेंज राहणार. यशस्वी राजपूत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कारण तुझ्यामुळे तिला कळणारही नाही कदाचित. त्यामुळे वगैरे म्हणशील तर दिल्लीची आहे, तिला काय मराठी कळणार तिला आहे? कळणार पण नाही. पण येस, तिच्यामुळे मी विचार केला की मी पण आता फायनली स्टार्ट करणार. आपके वजह से आम्ही मीट हे Yes, करतो. आपके वजह से हम नहीं ये शुरू कर. नाही नाही नाही, तू मराठीतच बोल. तू मराठी, मी ट्रान्सलेट करतो. तर ते तिच्यापासून मला इन्स्पिरेशन उसकी भेटलं वजह होतं. से हमको इंस्पिरेशन मिली आणि मग त्याच्यानंतर मी और माझं फिर चॅनल उसकी ओपन वजह से केलं. हमने हमारा चैनल ओपन पण किया. अनफॉर्च्युनेटली ते वर्कआउट झालं नाही, म्हणून और आता आम्ही अनफॉर्चुनेटली वर्कआउट नहीं हुआ, इसीलिए भी हमने वापस से वो चैनल बना के अब वर्कआउट के पीछे लगे हुए हैं उस चैनल. Workout. सो थँक्स टू यशस्वी राजपूत. येस, थँक्यू. तर हेच होतं माझं इन्स्पिरेशन. फर्स्ट व्हिडिओ अपलोड करताना कसं वाटलं ऑन युट्यूब? एक खूप पहिली गोष्ट तर मोठी- आपला फर्स्ट व्हिडिओ होता कोणता? आपला फर्स्ट व्हिडिओ होता जे आम्ही आता जानेवारीमध्ये, आम्ही जानेवारीपासूनच हे युट्यूब जर्नी आमची सुरू केली आहे. तर जानेवारीमध्ये आम्ही गेलो होतो कुठं, फुकेट फिरायला. तर तेव्हा म्हणजे ह्याच्या आधी जिकडे जिकडे फिरायला गेलो ते सगळे व्लॉग्स नाही राहिले आता आमच्याकडे. सो आय थॉट की नको, हे तर काश्मीरचं आहे, असं I आहे guess, ना. आपल्याकडे. काश्मीरचं आहे पण ते आमचं दुसरं अकाउंट आहे, मी अजून ते डिलीट नाही केलेलं. कारण त्याच्यावर पण तेच की मेमरी स्टोर पण ते पण आम्ही तिथून व्हिडिओ रिट्रीव्ह करून त्याच्यावरून टाकू मग शकतो टाकू आपण. आम्ही Yes, समोर जाऊन. कारण पण आहे ते इथं पण व्हिडिओ पण आहे राहायला आमच्याकडे पाहिजे. ते वाले पण. काय सर्वात होतं? difficult- Question काय होता हा? अरे हा फर्स्ट व्हिडिओ अपलोड करताना कसं वाटलं? कसं वाटलं? तर ते तर तर सांगितलंच नाही. तर ते आमचे व्हिडिओज होते. तर त्याच्या मागे हेच होतं की हे स्टोर्ड राहायला पाहिजे आणि बस तेच एक थॉट होती डोक्यात. तर असं काय वेगळं हे नव्हतं. पण तेव्हा आम्हाला खूप सगळ्या सेटिंग्स माहिती नव्हत्या. जर तुम्ही आमचे ते व्लॉग्स बघाल ना तर तुमच्या लक्षात येईल की हे कसं फक्त रेकॉर्ड केलं, थोडंसं एडिट केलं, हे ते कटपिट केलं आणि टाकून दिला व्हिडिओ. पण त्याच्यानंतर आम्ही पटकन फास्ट शिकून गेलो की कुठे मिस्टेक होत आहे, तर त्याला कसं रिपेअर करायचं, कसं सुधारवायचं, तर ते आम्ही लवकरच शिकलो. पण त्याच्यामध्ये आहे, पण इतकं पण काही तसं वाईट नाही आहे. थोडंसं तुम्हाला हे वाटलं. चांगलंच बघायला भेटेल. तो ब्लॉग ऍक्च्युली चांगला आहे. त्याच्यात आम्ही पूर्ण फुकेट ट्रिप दाखवली आहे आमची. So, yes. त्याच्यात फक्त हेच होतं की लोकांनी बघायला पाहिजे आणि ठीक आहे म्हणजे रिस्पॉन्स मिळेल आपल्याला, पण लोकांचा म्हणजे सपोर्ट पण मिळेल आणि रिस्पॉन्स पण मिळेल लोकांचा. पण बघितलं तर अजून ते थोडं जास्त छान वाटतं. बस तेच होतं त्याच्या मागे. येस. सर्वात डिफिकल्ट टाइम कोणता होता? जेव्हा व्हिडिओ अपलोड करायचा होता तुला, पण काही कारणास्तव तो झालेला झाला नव्हता. हे माहिती, मग काय एक केलं? मोठी ट्रॅजेडी झाली होती. आम्ही दोघांनी एक व्लॉग त्याच्या आधी तो एक वेगळा अकाउंट होता ना,
या अकाउंटवर नव्हतं झालं, हो वेगळा. ते आम्ही एक ब्लॉग शूट केला आणि माझा जुना फोन होता तेव्हा, त्याच्यात स्टोरेज खूप असं हे व्हायचं आणि स्टोरेज फुल झालं, एडिट झालं सगळं आणि खूपच छान ब्लॉग होता तो, खरंच खूप मस्त होता. त्याच्यासारखा अजूनपर्यंत एक ब्लॉग नाही बनलाय. परफेक्ट होता म्हणजे Perfect त्याच्यात पण मिस्टेक होता नव्हती, जास्त आणि एडिटिंग नव्हती, अगदीच क्वालिटी raw. खराब नव्हती, क्वालिटी मस्त होती. हा तर तो मस्त ब्लॉग होता आणि स्टोरेज फुल झाल्यामुळे चुकून माझ्याकडून त्याच्या काही क्लिप्स डिलीट झाल्या. मी सांगतो तो ते काय झालं, आईने एडिट केला तो व्हिडिओ, बट त्याला एक्सपोर्ट नाही केला आणि त्याच्यात काहीतरी मेसेज आला की तुमच्याकडे इनफ स्टोरेज नाही आहे, तर तुम्ही काही व्हिडिओज डिलीट करा. ही गॅलरीमध्ये गेली आणि हिने जुने व्हिडिओज डिलीट तर केलेच, त्याच्या सोबत सोबत ते पण क्लिप्स डिलीट करून घेतले जे एडिटिंग ऍप मध्ये होते, त्याच ब्लॉगचे. एक दोन तर तो पूर्ण व्हिडिओच करत आणि जेव्हा मग ही एडिटिंग ऍप मध्ये गेली, ओपन केला तो सेम व्हिडिओ एडिट झालेला कम्प्लिटली, तर त्याच्यात जेव्हा प्ले बटनवर तू क्लिक केलं, त्याच्यात क्लिअर असं ब्लँक ब्लँक आलेलं आणि त्याच्यात लिहून आले का व्हिडिओ इज करप्टेड. आणि आणि मग मी तिच्या नंतर मग- माय गॉड, मग रात्र माझी ती काय गेली भाई सहा, ना, मी याला झोपू दिलं ना, मी माझी झोप झोपली. खराब झाली. आमचं ऑफिसला एक दिवस सुट्टी टाकावं पण लागली. मला असं खूप म्हणजे बेकार फील झाला. आणि तो ते ऍक्च्युली व्हिडिओ बनवायला पण वेळ लागला आणि व्हिडिओ व्हिडिओ होता. एडिट करायला सुद्धा खूपच वेळ लागला आणि त्याची काही कॉपीज पण ठेवली नाही. असं म्हणजे डिलीट करण्यावर आली तर अशी आली का गॅलरी सगळं. आणि फ्रॉम रिसेंट डिलीटेड मधून पण डिलीट करून टाकली. नो कॉपी एक्झिस्ट. आणि खूप ट्राय केलं की कसं तरी आणून दे प्लीज मला आणून दे, मी मला कुठून आणून नको. देणार? मी डिलीट रिसेंट डिलीटेड मधून डिलीट केल्यावर मी कुठून आणून देऊ आता? दॅट वॉज नॉट पॉसिबल. हा सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट होती ती, डिफिकल्ट आणि ट्रॉमटायझिंग. पण मला असं वाटते जे काही होते चांगल्यासाठी होते, ते बरं झालं, चांगलं झालं. कारण की त्याच्यानंतर जेव्हा आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवायला लागलो होतो, मग आमचं एक तिथे एक सिस्टीम स्टार्ट झाला की नाही, आता हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओचे क्लिप एक वेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहे, मग त्याला वेगळ्या गोष्टीसाठी युज करू शकतो. मग काही दिवसांनी त्याला डिलीट करायचं असं. तर मग आता तर चांगलं डोक्यात राहते ते. कधीच आता असं होत नाही का आम्ही चुकून डिलीट करून दिला कोणता व्हिडिओ. आता मला सांग, कॅमेरासमोर बोलायची भीती होती का तुला जेव्हा आपण ब्लॉग स्टार्ट केली? नो. म्हणजे असं थोडस भीती खटाळ. आणि ऑकवर्ड वाटणं वेगळी Awkward गोष्ट आहे. होतं. Okay, भीती कोणाची आहे? तुम्ही उलट मला थोडस अजूनही लोकांच्या मध्ये मध्ये म्हणजे लोक जास्त जिथे असले तिथे बोलायला वगैरे थोडस मला हे होतं. हिला थोडस पण हिला ह्याचं ऑकवर्ड असं प्लस होतं की भीती नाही, दोन्ही बोल, वाटते. चल, बोल. मला स्टार्टिंगला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं की बिकॉज ते ऑकवर्ड लोकांमुळे नव्हतं, असं होतं की यार काहीतरी आपण वेगळं करत आहे, पब्लिक प्लेसवर काहीतरी वेगळं करून राहिलो. ते सगळ्यांना वाटतं एवढं काही. आणि जर कोणी अशा टाईपची जर्नी स्टार्ट करायचा विचार करत असेल तर हे खूप कॉमन आहे, तर तुम्ही लक्ष नको द्या या गोष्टीकडे. Yes. बट भीती तर नाही, नो भीती ऍट ऑल गाईज, नो भीती. परत मी विचारू, आतापर्यंत सर्वात मेमोरेबल ब्लॉग कोणता आहे तुझा? मेमोरेबल व्लॉग आहे वटपौर्णिमाचा व्लॉग. तो आमच्यासाठी स्पेशल होता. तो ऍज अ कोलॅब आमच्याकडे आलेला. आमचा कोलॅब होता तो एक फोटोग्राफर सोबत. त्यांनी म्हणजे आम्हाला कोलॅब दिलेला, तर त्याच्या थ्रू मग आम्ही ते सगळं शूट केलं. मेकअपचं पण कोलॅब मिळालेलं मला. प्रॉपर ऍज अ म्हणजे काय म्हणते त्याला, प्री वेडिंग पोस्ट वेडिंग जसं लोक करतं. आम्ही आमच्या लग्नात नाही केलं, ते आम्ही तुम्हाला सांगून देतो. प्री वेडिंग नाही, त्याच्यासाठी आम्ही वेगळा ब्लॉग बट लग्नाचं एक शॉर्ट मध्ये सांगत आहे का तेव्हा आम्ही नाही करू शकलो फॉर काही रिझन्स. आम्ही नाही करू शकलो आणि आमची इच्छा होती करायची, पण आम्ही नाही करू शकलो. तर आता आम्हाला पैसे न देता तो प्री वेडिंग पोस्ट वेडिंग जे काही आहे ते शूट आम्हाला भेटलं आणि आम्ही केलं, ज्याच्यामध्ये आम्हाला कोणताच कॉस्ट नाही लागला. आमचा फर्स्ट कोलॅब होता, तर त्याची मेमोरीज स्पेशल मेमोरी सारखं. फ्युचर मध्ये बिस्किट रोटीला तू कुठं बघते? लेवल म्हण किंवा तुला कसं पाहिजे फ्युचर मध्ये मी बिस्किट रोटीला सगळ्या सबस्क्रायबर्सच्या प्लेट मध्ये बघतो. म्हणजे याचा अर्थ हा आहे का बिस्किट रोटी सगळ्यांकडे पोहोचली पाहिजे, त्यांनी आपल्या अकाउंटची टेस्ट घेतली पाहिजे आणि त्यांना ती टेस्ट आवडली पाहिजे, आम्ही लोक आवडले पाहिजे. सो गाईस, येस, आम्ही काही नाही, काही दिवसात, काही महिन्यात आम्ही प्लॅन करत आहे का बिस्किट रोटी सगळ्यांच्या प्लेट पर्यंत पोहोचायला. त्याचा आस्वाद घ्या पाहिजे, तुम्हाला आवडायला पाहिजे. असं नाही की फक्त आपण एक्सपेक्ट करतोय लोकांकडून, तसं नाही. पण आम्ही पण आमचे इनपुट्स इतके छान देऊ तुम्हाला. मला फक्त हेच म्हणायचं की तुमचा सपोर्ट जर असला ना, तर मग ते मजा येईल आम्हाला पण करायला. तुमचा सपोर्ट म्हणजे त्या बिस्किट रोटीवर असा मसाला.
ओके. आता काही कॉमन क्वेश्चन्स आहे जे मीच विचारणार आणि दोघांनी पण, तसं तर आपण भरपूरशा गोष्टीचे दोघांनी पण उत्तर Okay. दिले, पण ठीक आहे. ओके. ते दोघांनी पण द्यायचेच आहे कंपल्सरीली. येस. तर मी विचारते. आता मला सांग, एकमेकांबद्दल आवडणारी गोष्ट कुठली? तुला माझी कुठली गोष्ट खूप जास्त आवडते? तू एफर्ट्स खूप जास्त घेते कोणत्याही गोष्टीत. कोणतीही गोष्ट हिनी जर विचार केला का नाही मला हे अचीव्ह करूनच घ्यायचं आहे, तर ती एकदम एवढी भयंकर एफर्ट्स घेणार आणि पागलच होते. समोरचा माणूस जर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असेल तर त्याला पण एफर्ट्स घ्यायला लावणार की कर 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 माणूस, कर कर कर. तर तसं ती एफर्ट्स घ्यायसाठी ही पागल आहे. एफर्ट पगलू. ओके. एक हॅबिट जी चेंज करायची आहे माझी तुला. ओ, हा कॉमन क्वेश्चन होता ना, मग मला पण तुला सांगायचं आहे ना की तुला, मला तुझ्याबद्दल डेडिकेशन आवडते. ह्याचं आहे, प्रत्येक गोष्टीत डेडिकेशन आहे. म्हणजे हे करायचं आहे तर मग हे प्रॉपरच करायचं आहे, हे एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर बस एवढाच. याच्यासाठी लग्न केला. मला अजून आवडते की म्हणजे आधी पण जेव्हा हा इन्व्हॉल्व्ह नव्हता व्हिडिओज मध्ये, तेव्हा पण ह्याचं असं होतं की तुला फुल सपोर्ट आहे माझा, फुल. तुला जे पाहिजे ते कर, ज्याच्यासोबत जिथे जायचं आहे तिथे जा, ज्याच्यासोबत बोलायचं आहे तिथे बोल, जिकडे फिरायचं तिकडे फिर. आणि ह्यानी तर एका टाइमवर मला असं पण म्हटलं होतं तू सोलो ट्रिप कर, हे ते कर, पण माझ्याच्याने ते झालं नाही. पण yes, ही गोष्ट मला खूप ऑफर आवडते की ओपन ते आहे सपोर्ट. तर तू सोलो ट्रिप कर 15-20 दिवसाची आणि फोन नको कर. जा. म्हणूनच मी नाही गेली. कधी कधी सपोर्ट देणं पण पाप आहे गाईच. सपोर्ट नको द्या, काही अर्थ नाहीये, ते डोक्यावरच येते आपल्या. आता सांग एक हॅबिट जी तुला चेंज करायची माझी. तुझी हॅबिट मला चेंज करायची आहे सकाळी लवकर उठणं आणि कधीतरी मला उठवणं की उठ, लेट झालाय उठ. स्वतः लेट उठते. आणि मला तुझी एक हॅबिट ही चेंज करायची आहे की ते फोन जे स्क्रोल करते ना तू विदाऊट रिझन, 1-2 वाजेपर्यंत. हा, दिवसभरात पण इकडे ऑफिसचं काम थोडस ठीक आहे, थोडा ब्रेक झाला की घेतला फोन, जेवण झालं घेतला फोन, जेवण करताना घेतला फोन. म्हणजे वेळ Addiction आहे guys. ते तू अजिबात बंद करायचं. आणि आज तर व्हिडिओ मध्ये सांगितलं कामाचे करायला सांगेन कामाचे किंवा व्हिडिओ त्याच्यानंतर मी लिटरली या गोष्टीचा एखादा व्लॉग बनवण्याचा कटकट मध्ये जेव्हा केव्हा हा बघत राहणार तेव्हा याचं ते रेकॉर्ड करून मी त्याचा एक व्लॉग बनवणार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुला युट्यूबला घेऊन, आपल्या युट्यूब चॅनलला घेऊन काय ड्रीम आहे, म्हणजे का फ्युचर बघत आहे? मी खूप मोठं फ्युचर बघत आहे, मोठं मी फ्युचर. साईज नाही विचारला, एक्सेल, डबल एक्सेल, एस, स्मॉल, लार्ज, काय बघ काय विचार. फ्युचर म्हणजे मला सगळं काय खूप स्मूथली आणि सगळं काय खूप हॅपी पाहिजे. आणि बिस्किट रोटीमुळे ऑलरेडी सगळं काय हॅपी झालंय, म्हणजे सुरुवात झाली आहे, सगळं हॅपीच होऊन राहिलं आता. सो त्याच्यामुळे मला म्हणजे माझ्या डोक्यात असं फिक्स झालंय की सगळं एवढं जबरदस्त असणार आहे. तर हेच माझं ड्रीम होतं आधीपासून आणि ते व्हायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. तुझं? जे तुझं ते माझं, जो तेरा वो मेरा, सेम. ठीक आहे, चला आता मला वाटतंय ह्या क्वेश्चन वरच आपण स्टॉप करायला पाहिजे, कारण ऑलरेडी आमचा हा व्हिडिओ खूप Yes. मोठा झाला असेल. मला वाटलं नव्हतं एवढा मोठा होईल, पण ह्याच्या बकबकमुळे पण थोडासा लांबलाय हा व्हिडिओ. आणि कदाचित मी पण थोडीशी एक्स्ट्रा बोलली वाटते याच्यात, ऍडिशनल ऍड करता. एक्सपेक्टेड टाइम पेक्षा हा व्हिडिओ चांगला म्हणजे मोठा झालेला आहे. पण तुम्हाला मजा आली असेल, मी असं होप करत आहे. आणि जर तुम्हाला खरंच मजा आली आणि इथपर्यंत तुम्ही पूर्ण फुल व्हिडिओ बघितलेला आहे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला. आणि नक्की सांगा की कोणता क्वेश्चन जर मिस झाला असेल, तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करू. तुमचं सांगू आम्ही का, कॉमेंट्स कोणी कमेंट म्हणजे कोणी काय प्रश्न विचारलाय ते आम्ही सांगू आणि त्याचं आम्ही उत्तर देऊ. आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात जास्त आवडलं, कोणता प्रश्न सगळ्यात जास्त आवडला ते पण आम्हाला सांगा. कोणाचे उत्तर आवडले ते पण Yes. सांगा. येस. आणि आमचे बाकीचे ब्लॉग कसे वाटत आहे ते सांगा, ते सुद्धा जाऊन बघा. आणि परत आपण लव्ह स्टोरीचा ब्लॉग पण बनवू शकतो. परत आपण लग्नाच्या स्टोरीचा ब्लॉग पण बनवू आमच्याकडे शकतो. खूप साऱ्या स्टोरीज आहे गाईज, अशा वेगळ्या टाईपच्या स्टोरीज आहे. ते पण आणि तुम्हाला बघायला जर आवडत आधीच्या असेल. स्टोरीज पण आहे आणि आता रोज नवीन काही ना काही असं घडत आहे का ते त्याच्याबद्दल पण आम्ही स्टोरीज सांगण्यासाठी एक्साइटेड आहे. बट त्याच्या आधी आमचं टार्गेट आहे का वी नीड टू रीच 500 सबस्क्रायबर गाईज. सो प्लीज म्हणजे मजा येईल, अजून हेल्प वाटेल की रीच मजा आउट देअर. तुम्ही सांगा, जर तुम्हाला ते पण बघायला आवडेल तर आम्ही तो पण ब्लॉग नक्की लवकरच बनवू. ते बघा काय, ते बघा छोटस काय आहे. तुम्ही बघत असाल काही छोटस इकडे Subscribe आहे. सबस्क्रायबरचं बटन आहे, तर प्लीज गाईज हिट दॅट बटन अँड सांगितलं प्लीज सबस्क्राईब. ते करणार. तोपर्यंत त्यांना आम्ही आवडलं तर ते भेटू नक्की करणार. नेक्स्ट टाइम. तोपर्यंत बाय गाईज, बाय.
नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईस.